नमस्कार मित्रांनो. कधी कधी प्रेम इतकं निरागस असतं की त्यातले छोटे छोटे क्षणही मोठे वाटू लागतात. ध्रुव आणि कनकच्या नात्यातही आज असा एकच क्षण येणार आहे, जिथे गैरसमज, लाज, काळजी आणि थोडंसं गोड रोमांस सगळं अगदी एकाच वेळी समोर येणार आहे. ध्रुवाला वाटतं कनक त्याच्यापासून काहीतरी लपवते आहे, आणि कनकला वाटतं तिला काहीतरी आजार झाला आहे. पण जेव्हा सत्य समोर येईल, तेव्हा तो क्षण गंभीर राहील की थोडासा गोड आणि मजेशीर बनेल? चला तर मग ऐकूया तुमची आवडती कथा, दिलकशी, भाग 35. आय डोंट वॉन्ट टू हिअर एनिथिंग अबाउट दिस. आय वॉन्ट टू प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन माय डेस्क टुमारो. ध्रुव दुसऱ्या रूममधून शॉवर घेऊन कानात ब्लूटूथ लावून कोणावर तरी ओरडत त्याच्या बेडरूममध्ये रेडी होण्यासाठी आला. तर कनक कॉटवर बसून विचार करताना दिसली. तिच्याकडे पाहत त्याने त्याची मान लेफ्ट टू राईट हलवली आणि रेडी होण्यासाठी क्लोजेटमध्ये गेला. मिररसमोर उभं राहत तो त्याचे हेअर सेट करत होता, तेव्हाही त्याला मागे कॉटवर बसलेली कनक स्पष्ट दिसत होती. तिच्याकडे पाहून ती नक्कीच काहीतरी विचारत आहे हे त्याला कळत होतं. पण जोपर्यंत ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नाही, त्याला समजणार कसे? गो अँड गेट रेडी फास्ट. माझ्या काही जास्त वेळ नाही. तुला घरी सोडून मला कंपनीतही जायचे आहे. तो अजूनही रागात तिच्याशी बोलत होता. ते पाहून ती मुसमुसायला लागली. तशा छोट्या छोट्या गोष्टीवर रडण्याचा स्वभाव नव्हता, पण कधी कधी भावना ज्या आपण शब्दात मांडू शकत नाही, त्या डोळ्यातल्या पाण्याने बाहेर येऊन जातात. तसेच तिचे झाले होते. तिच्या मुसमुसण्याचा आवाज आला तसं त्याने हातातले सेटिंग जेल खाली ठेवले आणि लगेच तिच्याजवळ येऊन बसला. प्लीज डोंट क्राय एंजल. हे बघ, तू जोपर्यंत मला व्यवस्थित सांगणार नाही, मला कळणार कसे? त्याने तिचा चेहरा त्याच्या हाताच्या ओंजळीत पकडला. तसं तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातले पाणी पाहून त्याला कसतरीच झाले. तो इथे त्या दोघांमध्ये असलेला ऑकवर्डनेस कमी करण्यासाठी आला होता, पण तिचं वागणं पाहून चिडून तिच्यावर रागवला. त्यामुळे त्याला आता स्वतःचाच राग येत होता. हॅव यू हॅड युअर पिरियड्स? ती अजूनही त्याला काही सांगत नाही, ते पाहून त्याच्या मनात शंका आली आणि त्याने तिला विचारलं. शी बाबा, तुम्ही काही पण विचारता. कनकला आता चांगलीच लाज वाटून आली. म्हणजे असं कोण मुलगा डायरेक्ट मुलीला विचारतो? तिने तिच्या गालावरचे दोन्ही हात तिच्या हातात धरले आणि दुसरीकडे मान फिरवत त्याला म्हणाली, हे बघ, तुझ्या चेहऱ्याकडे पाहून समजतं की तू काहीतरी लपवते आहेस, आणि त्यात तुझे बरेच मूड स्विंग होत आहे. त्यामुळे मला सहज वाटलं, तो तिला एक्सप्लेन करत म्हणाला. त्याच्यामध्ये तसं काही असेल तर तिने सरळ सरळ सांगावं. त्यात एवढं लपवण्यासारखं आणि लाजण्यासारखं काय? नाही, तसं काही नाही. त्याच्या तोंडातून सारखं पिरियड्स ऐकून ती आता वैतागली होती. हे बघ कनक, तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी जवळ आलेलो आवडत नाही का? हे बोलताना त्याचा आवाज थोडा जड झाला होता. तरीही तो स्वतःवर संयम ठेवून तिला म्हणाला, तसं असेल तर तू मला स्पष्ट सांगू शकतेस. आपण दोघांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे हे माहीत आहे. पण जोपर्यंत तू माझ्याशी मोकळेपणाने बोलणार नाहीस, तोपर्यंत मला कसे कळेल? फिजिकल नीड म्हणून मी तुझ्याकडे कधीच बघितले नाही. तू माझ्या गरजेची वस्तू नाही, तर जगण्याची गरज आहे. तो तिला फार प्रेमाने एक एक गोष्ट समजावून सांगत होता, आणि ती त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल असलेली काळजी बघून भारावून गेली होती. खरं तर त्याला कोणालाही समजून सांगण्याची कधी गरज पडली नव्हती. बिझनेसचे मोठे मोठे प्रोजेक्ट आणि मोठ्या मोठ्या डील्स तो चेहऱ्यावर ॲटिट्यूड ठेवूनच क्रॅक करायचा. त्याच्या चेहऱ्यावरचा ॲटिट्यूडवर तर हजारो मुली त्यांचे हृदय घेऊन त्याच्यासाठी काहीही करायला तयार असायच्या. पण त्याचं हृदय तर तिच्याजवळ होतं ना, आणि तिची गोष्ट सगळ्यांपेक्षा वेगळीच होती. तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असायचा. त्याने तिला त्याची जगण्याची गरज म्हटलेलं तिला फार आवडून गेलं होतं. किती सहज साध्या शब्दात त्याने त्याचं मत मांडलं होतं. म्हणून आता ती सुद्धा हिंमत करून त्याला म्हणाली, ते ते तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. ते असं नाही की विश्वास नाही किंवा आवडत नाही. ते ते मला काहीतरी होतं आहे, म्हणून म्हणून मी असं असं लांब. ती मान खाली घालून एक एक शब्द जुळवत त्याला सांगत होती. पण तिच्या शब्दांचा अर्थ त्याला लगेच कळला आणि तो पॅनिक होत तिला म्हणाला, एंजल, काय होतंय तुला? आपण डॉक्टरांना बोलवायचं का? कधीपासून त्रासात आहे मग? मला का नाही सांगितलं? एक फोन करायचा, लकीला विचारायचं. त्याच्याजवळ तुझ्यासाठी बेस्ट डॉक्टरांचे नंबर आहेत. तो अजूनही काहीतरी बडबडत कॉटवरून उतरून त्याचा मोबाईल हातात घ्यायला जातच होता की तिने त्याचा हात पकडून त्याला थांबवले.
ऐकून तर घ्या प्लीज, ती आता एकदम केविलवाण्या सुरात विनवणी करत म्हणाली. तसा तो लगेच तिच्याजवळ बसला आणि तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला. ते मला असं इतर वेळे होत नाही, म्हणून मग थोडं दुर्लक्ष केलं. ती पुन्हा मान खाली घालून त्याला सांगू लागली. ते तुम्ही जवळ आले की मग आता मात्र त्याची ट्यूब पेटली आणि ती पुढे काय म्हणते ते कान देऊन ऐकला. ते एकदम पोटात काहीतरी गोल-गोल फिरतं. आता मात्र त्याला तिच्या मनात काय आहे ते समजायला लागलं. तसं तो म्हणूनच खुश झाला. त्याला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटू लागला, की त्याच्या नशिबाने इतकं निरागस फूल त्याच्या जीवनात आणलं होतं. त्याने याआधीही मनोमन अनुजांचे कितीतरी वेळा आभार मानले होते आणि आजही तो त्यांचे आभार मानत होता. प्रॉब्लेम तर तसा मोठा वाटतो आहे. आता तो सिरियस टोनमध्ये तिच्याकडे पाहत म्हणाला, "हो ना, म्हणूनच मी विचार केला होता, की पहिले डॉक्टरांना दाखवू आणि मग तुम्हाला सांगू." त्याला तिची अडचण समजली. हे पाहून ती खुशीत त्याला म्हणाली. तिच्या अशा म्हणण्यावर त्याला तिचे खूप लाड करावेसे वाटत होते. "पण या प्रॉब्लेमचं सोल्युशन मला माहीत आहे. त्यामुळे डॉक्टरांना दाखवायची गरज नाही." त्याने असे म्हणताच ती अजूनच खुश झाली आणि तिच्या चेहऱ्यावर इयर टू इयर स्माईल पसरली आणि तिने त्याचा हात जो तिच्या हातात होता तो अजूनच घट्ट करून आशेने त्याच्याकडे बघितलं. "हे बघ, तुला हा त्रास केव्हा होतो हे व्यवस्थित आठव. मी जेव्हा तुझ्याजवळ येतो, तुला मिठीत घेतो." तो पुढे बोलत होता की कनकने तिची मान जोरजोरात होकारात हलवली. ते बघून त्याला मनातच हसू फुटलं. "बरं, काय होतं मग तुला ते व्यवस्थित सांग." त्याला आता तिच्याकडून ऐकायचं होतं की तो जवळ आल्यावर त्याचा प्रेझेन्स तिच्यावर काय असर करतो. ते ते हे पोटात असतं ना, ते मिक्सर कसं गोलगोल फिरतं, तसं इथे गोलगोल फिरतं. ती मोठ्या एक्साइटमेंटमध्ये तिच्या पोटाला हात लावत त्याला सांगत होती. "हे असं?" त्याने त्याचा एक हात पुढे सरकवत हळूच तिच्या पोटावर फिरवायला लागला. "हं." त्याच्या बोटांच्या अलवार हालचालींनी गती पकडली. तसे तिने डोळे अलगद बंद व्हायला लागले. "ओके, नेक्स्ट." तो आता तिच्या जवळ सरकला. त्याचा एक हात हळूच तिच्या टॉपच्या आतमध्ये जाऊन तिच्या पोटावर नक्षी काढत होता. तर दुसऱ्या हाताने त्याने तिला पाठीमागून वेढून स्वतःजवळ मिठीत घेतले. त्याच्या या दुहेरी हालचालीने तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. "से समथिंग कनक." तो हळूच तिच्या कानावर ओठ टेकवत म्हणाला. तो तिला मुद्दाम गोड त्रास देत होता. ते असह्य होऊन तिने तिच्या एक हाताने त्याच्या पोटावर फिरणारा हात धरून ठेवला. "ओके, इथे पण काहीतरी होतंय का?" त्याने तो हात सोडवून घेत तिच्या दंडावरून हळूहळू तळहातापर्यंत आणला. तसे तिच्या अंगावर शहारे आले आणि तो आपल्या कामगिरीवर खुश होत तिला अजून गोड त्रास देत होता. आता मात्र तिच्या हृदयाची धडधड वाढली आणि ते सर्व सहन न होऊन ती त्याच्यापासून थोडं अंतरावर सरकून बसली. तसं तिच्या तशा करण्याने तो मनातून थोडा नाराज झाला, पण आता त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं. म्हणून तो सुद्धा आता व्यवस्थित मागे टेकून बसत तिच्याकडे बघत म्हणाला, "तर बघ, तुला समजली का तुझी अडचण?" तिने मान नकारात हलवली. "सोपं आहे. बघ, मगाशी स्विमिंग पूलमध्ये तू माझ्याजवळ आलीस, तेव्हा तुला काही त्रास झाला का?" तिने पुन्हा तिची मान नकारात हलवली. "पण मी तुझ्याजवळ आल्यावर तुला त्रास झाला. याचाच अर्थ की तू माझ्याजवळ आल्यावर तुला त्रास होत नाही, पण मी आल्यावर होतो." आता ती एकदम कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे बघायला लागली. "अगं, याचाच अर्थ तुला जर तुझा त्रास कमी करून घ्यायचा असेल, तर तुला माझ्याजवळ यायला पाहिजे." आता मात्र तिच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि त्यावर विचार करत तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण लगेच तिचा चेहरा पडला. "पण मग तुम्हाला त्रास झाला तर?" किती तो बाई विचार नवऱ्याचा. त्याला तर तिचं ऐकून मनातून एवढं खुश वाटत होतं की बिना पंखाचा आकाशात उडून धर्तीवर आला असता. "आता हे बघ, मी कसा स्ट्रॉंग आहे. मला त्रास झाला तरी तेवढं काही नाही. मी तुझ्यासाठी थोडाफार त्रास सहन करून घेईल." तो बिचारा चेहरा करत म्हणाला आणि तिला मात्र त्याचं बोलणं मनातून खरं वाटत होतं. "आपण असं करू, आपण आजपासून थोडी थोडी ट्रायल घेऊ. म्हणजे मला पण जास्त त्रास होणार नाही आणि जास्त कंट्रोलही करावं लागणार नाही." नंतरचं वाक्य तो मनातच म्हणाला. कुठेतरी त्याला त्रास होईल हे ऐकून तिचं मन उदास झालं होतं. पण त्याचं म्हणणं पटून तिने त्याच्या बोलण्याला होकार दर्शवला. तसा तो मनातूनच खुश झाला. "ओके देन, किस मी."
आता त्याने रिलॅक्समध्ये बसत तिच्याकडे पाहत जणू तिला ऑर्डर सोडली. पण त्याच्या या बोलण्यावर तिच्या चेहऱ्यावर मात्र भलं मोठं प्रश्न उभं राहिलं. आय डोंट नो हाऊ टू किस. तिचं हे बोलणं ऐकून त्याने मनातच कपाळ बडवून घेतलं. कुठे संसार सुरू करायचा विचार करत होता आणि कुठे तिने सुरुवातीचा काढता येत नाही सांगितलं. जगभरातल्या एकूण प्रचलित असलेल्या किसच्या 8 प्रकारात पारंगत असलेल्या त्याच्या बायकोला किस कसे करतात हे सुद्धा माहीत नाही. या गोष्टीवर हसावे की रडावे हाच विचार करत तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. ओके, डू ॲज आय से, त्याने कमांडिंग व्हॉईसमध्ये तिला सांगितले. फर्स्ट टेक माय लिप इन युअर्स अँड पुल लाईक चॉकलेट. ती मान हलवत होकार हो म्हणाली आणि हळूच सरकून त्याच्याजवळ आली. तिने त्याचा चेहरा तिच्या हाताच्या ओंजळीत पकडला आणि हळूहळू करून तिचे ओठ त्याच्या ओठांजवळ न्यायला लागले. ती काय करते आहे हे बघत त्याने सुद्धा त्याचा श्वास रोखून धरला होता. तिचे ओठ आता त्याच्या ओठांपासून फक्त अर्धा इंचावर असतील की ती मध्येच थांबली आणि पुन्हा मागे झाली. तसं त्याच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या, कारण त्याचा प्रेझेन्स जेवढा तिच्यावर असर करत नव्हता त्यापेक्षा जास्त पटीने तिचा प्रेझेन्स करायचा. तो तिला रागात काही बोलणार त्याआधीच ती म्हणाली, ते ते खालचा की वरचा की मग दोन्ही. कनकचा तो निरागस प्रश्न, खालचा की वरचा की दोन्ही, ऐकून ध्रुवची काय अवस्था झाली असेल हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही नक्की सांगा, कनकची ही निरागसता तुम्हाला कशी वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या कमेंट्स वाचून पुढचे भाग लिहायला अजून मजा येते. कथा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून दिलकशीचा पुढचा भाग तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. पुन्हा भेटूया दिलकशी भाग 36 मध्ये. धन्यवाद.